दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी बुधवारी 5 नोव्हेंबरच्या दुपारी 3:30च्या सुमारास पर्यटकांनी हुल्लडबाजी करत सरळ आपली कार समुद्रात आत नेल्याची घटना घडली। समुद्र किनाऱ्यावर बंदीचे फलक लावलेले असताना देखील स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार सूचना करून देखील पर्यटकांनी हट्टीपणा करत गाडी पाण्यात घातली आणि यावेळी गाडीतील 4ही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। गाडी पाण्यात अडकताच ग्रामस्थांनी त्वरित मदतीसाठी पुढाकार घेत प्रयत्न सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र मदत करू पाहणाऱ्या गावकऱ्यांवर पर्यटकांनी अरेरावी सुरू केली। आमची गाडी आम्ही काढू, आम्हाला कुणाची मदत नको, अशा उद्धटपणे पर्यटकांनी उत्तर देत मदत नाकारली। या उद्धटपणानंतर मात्र स्थानिक ग्रामस्थांनी मदत मागे घेतली, त्यामुळे गाडी समुद्राच्या पाण्यात अधिक खोलवर अडकत गेली आणि अखेर बाहेर काढण्याची कोणतीही शक्यता उरली नाही। ग्रामस्थांच्या माहितीनुसार पर्यटकांच्या अतिउद्धटपणामुळे वाहनाला प्रत्यक्षात जलसमाधी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। पर्यटन स्थळावरती नियमांचं उल्लंघन, दारूच्या नशेत स्टंटबाजी आणि स्थानिकांना त्रास देण्याच्या घटना गेल्या काही महिन्यात वाढलेल्या आहेत। आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहनांवर प्रतिबंधासाठी सतत सूचना फलक लावलेला असताना देखील काही पर्यटक त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत, त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होतीये। कोकण कट्टा न्यूज, आंजर्ले, दापोली।